इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिवस आहे। पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर दोन्ही पक्ष एकाच दिवशी आपला वर्धापन दिवस साजरा करणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मुंबईमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नगरमध्ये आपला वर्धापन दिन साजरा करणार आहे। तर पक्षफुटीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस आहे। दोन्ही गट आज हा वर्धापन दिवस साजरा करणार आहेत। निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। निलेश, दोन्ही गटांकडून आज वर्धापन दिवस साजरा केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आलं होतं की 25वा वर्धापन दिन सोहळा आम्ही जोरदार साजरा करू। त्यानुसार मुंबईतल्या षण्मुखानंद येथे सायंकाळी 3:30-4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित राहणार आहेत। आज प्रामुख्यानं आपल्याला केंद्रात मंत्रिपद का मिळालं नाही हे कार्यकर्त्यांना सांगताना अजित पवार यांना अडचणी येऊ शकतात अशी एक शक्यता आहे। तर दुसरीकडे ज्यांच्या जवळपास 8 जागा निवडून आलेल्या आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यंदा मुंबई बाहेर आपला जो पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आहे तो घेण्याचं ठरवलंय। पक्षाचा वर्धापन दिन सोहळा यंदा नगरमध्ये होतोय। नगरमध्ये जी लढत झाली होती प्रामुख्याने चर्चेत होती। यासोबत नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची संख्या देखील जास्त आहे। त्यामुळे या ठिकाणाहूनच थेट विधानसभेचं रणशिंग फुंकताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिसतोय आणि यामुळेच आज नगरमध्ये भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन होईल आणि साधारणपणे 3:30 ते 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। या कार्यक्रमाला सर्व नवनियुक्त खासदार यासोबतच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशभरातले पदाधिकारी आहेत त्यांना देखील निमंत्रित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।